नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात वांबोरीतला माहोल भन्नाट होता. डॉक्टर सुजय विखे पाटील सरळ भिडू स्टाईल मध्ये बोलले. गाफील राहिला तर कार्यक्रम लागतो. संगमनेरचं उदाहरण देत त्यांनी कार्यकर्त्यांना जागं केलं. सभेतला मूड जरा वेगळाच होता. शेतकरी, युवक, नागरिक सगळेच मोठ्या संख्येने जमले होते. अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचा निर्धार लोकांनी तिथेच केला. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विकास कामांचा हिशेब मांडला. वांबोरीत क्रीडा संकुल, 4 टप्प्यांचं नूतनीकरण, सिंचनाखाली शेती आणण्याचं नियोजन, साकळाई पाणी योजना पूर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी स्पष्ट सांगितलं. आम्ही खोटं आश्वासन देत नाही. पाणी हे मत बदलतं. पुढची 50 वर्ष नगर समृद्ध राहणार. साखर कारखाना सुरू झाल्यामुळे ऊस शिल्लक राहणार नाही, असंही त्यांनी ठाम सांगितलं. राजकारणावर भाष्य करताना त्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि राहुरी तालुक्याला विकासाच्या दिशेने नेण्याचा संकल्प मांडला. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कामांची परतफेड करण्याची जबाबदारी आपली असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. जे सभेत ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनीही कर्डिले कुटुंबाच्या कामांची आठवण करून दिली. काम करणाऱ्या लोकांकडे जनता जाते असं त्यांनी ठामपणे सांगितलं. अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणात वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वांना सोबत घेऊन विकासाची गंगा आणायची आहे असं त्यांनी सांगितलं. एकंदरीतच वांबोरीतली ही सभा म्हणजे महायुतीच्या प्रचाराला मिळालेली जोरदार चालना. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विकासाच्या मुद्द्यावर दिलेला भर यामुळं अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीभोवती जनसमर्थन घट्ट होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसलं. या भाषणात त्यांनी एक व्यक्तीचा उल्लेख नाव न घेता केला. मागच्या निवडणुकीत त्यांच्यामुळे जे पडले किंवा त्यांना ज्यांनी पाडलं, मग विधानसभेत ते संगमनेर, पारनेरला, नेवाशाला त्यांनी प्रचारात भाग घेऊन तुम्हाला पाडल्याचं त्यांनी सांगितलं. आता निवडणुकीत गाफील राहिलो की कार्यक्रम लागतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे संगमनेर होय. या ठिकाणी सेतूवाला आमदार होतो, पण माझाही कार्यक्रम लोकांनी फिट केला. त्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, मात्र जनता ऐकायला तयार नव्हती. ते पुढे म्हणाले की त्या निवडणुकीत एक हिरा निवडून आला. तो इतका तेजस्वी आहे की जिल्ह्यातील कुठल्याही प्रकरणात त्याचं नाव येतं. आता खऱ्या प्रकरणातही त्याचं नाव दिसतंय. मला पाडलं नसतं तर मी संगमनेर, नेवासा, पारनेर या विधानसभा निवडणुकीत गेलो नसतो. मला पाडण्यासाठी मोठं रिंगण लावलं गेलं आणि ते यशस्वी झालं. आपल्या खासदारकीच्या काळातील कामांचा उल्लेख करत ते म्हणाले, माजी खासदार असताना लोकांनी मला मोठं प्रेम दिलं. त्यामागचं कारण म्हणजे विकासाची कामं. वांबोरीतला माहोल एकदम झकास. सुजय विखे पाटील यांनी दिलेला इशारा आणि लोकांचा दिलेला प्रतिसाद सगळं मिळून निवडणुकीचं मैदान तापलंय. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.